सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईकला खेळतोय प्रणव, नॉन स्ट्राईकला सौरभ. संघाचा पहिला आणि वैयक्तिक कोट्यातले पैसे घेऊन आला यासिर. पाहूया 3 ओव्हरचा सामना या ठिकाणी चालू झाला आहे, तो म्हणजेच रई मिलियन केड वर्सेस अल्मिदना केळशी याच्या दरम्यान. पहिला बॉल जातोय प्रणव करता आणि चौकार. सुपर शॉट लागवण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह शॉट लागवला चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय सौरभने. प्रणवने आहे पहिला चौकार पाहायला मिळाला. एक जबरदस्त बॅटिंग, पहिल्याच ओव्हरचा पहिलाच बॉल होता आणि पहिल्या चौकार एक जबरदस्त चौकाराची बरसात करताना दिसतोय प्रणव. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे हिट करणार तो यासिर. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स बारा करण्याचा प्रयत्न असणार यासिरचा. बॉल टाकण्यास सज्ज होतोय, खेळण्यास तयार होतोय आणि आता मात्र या ठिकाणी टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न, तितका चांगला शतक आणि आता मिस फिल्डिंग होते. बॉल जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन करता भैया ऐसी गलती नाही चलेगी. आणि तितका संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळतो रई मिलियन केड यांच्या माध्यमातून. पाहूया कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे बॉल बीट करणार यासिर. राईट राऊंड द विकेट बॉक्स माराकडचा प्रयत्न प्रणव करता. सुपर हिट बॅटिंग करण्याचा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय बघूया. निर्णय जातोय पंचांकडे. थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी आहे. आणि चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहिला प्रणवच्या बॅटच्या माध्यमातून. सुपर हिट बॅटिंग करताना दिसतोय, काही फॉर्मात येताना दिसतो. हा तो प्रणव ज्याने जबरदस्त केली होती असा तो प्रणव. कारण ड्रीम 11 संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यासिर राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा काढण्याचा प्रयत्न, जोरदार बाण्याचा प्रहार होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतं. एक धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र आता सौरभला दिली आहे. पहिल्यांदा स्ट्राईकवर जातोय, बघू स्ट्राईकवर जाऊन कमालीची बॅटिंग करताना दिसेल का तो सौरभ. मगापासून नॉन स्ट्राईकला होता, आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर जातोय यासिर. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी होतोय. मेन पंच म्हणून जो काम पाहतोय, मेन पंच म्हणून रिजवान नंतर. आणि आता मात्र या ठिकाणी कॅच आउट होतोय. मोठं विकेट म्हणावी लागेल सौरभच्या माध्यमातून. आणि सौरभ पहिला गडी बाद होतोय रईम 11 खेड या संघाचा. मेन पंच म्हणून काम पाहतोय रिजवान, लाईन पंच म्हणून काम पाहतोय राहिल, लेग पंच म्हणून काम पाहतोय नाझिम. वेग आपल्या पुन्हा एकदा सौरभची जागा सांभाळण्यासाठी आलाय सौरभ. सौरभ टू सौरभ. हो लेगचा टाकण्याचा प्रयत्न. अंपायरनी पंचाने हात वर करून सांगितलेत की वाईट बॉलचा इशारा दिलाय. आणि मेन अंपायर ऑटोमॅटिक संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 15 धावा झालेल्या आहेत. पाऊल पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय यासिर. हो जातोय स्क्वेअर लक्ष दिशेने हा चौकार. सुपर हिट नजराणा चौकारचा पाहिला आल्या स्पष्ट केला आणि चौकार आणि वर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रईम 11 खेड या संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. 19 लॉस ऑफ 1 विकेट. आणि पुन्हा एकदा मार आता मात्र ओव्हर देखील समाप्त झाली आहे. दुसरं षटक घेऊन आलाय शोएब. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय शोएब. समोर आहे तो प्रणव. प्रणवने पहिला ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार लगावला होता. हाच तो प्रणव. आता दुसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल कशा प्रकारे बीट करणार, मारा करण्यास सज्ज होतोय शोएब. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, जोरदार मारण्याचा प्रहार होता आणि जातोय सीमारेषेच्या पार. कव्हरच्या दिशेने चौकार. खूपच चांगली
खूपच चांगली बॅटिंग म्हणावी लागेल प्रणव याची. सुपरहिट बॅटिंग करताना दिसतोय. सलग 4 चौकार लगावलेले आहेत कारण आतापर्यंत प्रणवने पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार लागवले आणि आता 1 चौकार. पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आणि आता मात्र बाहेर दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय आणि वाईड बॉलचा अतिरिक्त रन संघाच्या खात्यात जमा होतोय. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार. नो +4 टोटल 5. शोएब भाई ऐसी गलती नहीं चलेगी कारण समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे. 9+4 टोटल 5 धावा मिळालेले आहे. शोएबच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट जातोय चौकार. वाह क्या बात है. प्रत्येक बॉल चौकार मारण्याचा प्रयत्न प्रणवचा पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतो. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे शोएबचा आणि आता मात्र या ठिकाणी ग्राउंड शॉट लागवण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण फाईक याच्याकडून होते आणि 3 बॉल झालेले आहेत. अजून 3 बॉल या ओव्हर मधले शिल्लक आहेत. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. ऑफच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे आणि आता स्ट्राईक मात्र सौरभला दिली आहे. या ओव्हर मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया दुसरा षटक चालू आहे. पूर्ण करतोय शोएब. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे शोएबचा. समोर आहे सौरभ आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पायावर बॉल अदलतोय पण निश्चितच हा डॉट होतोय. बॉल सुरेख बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता पण मारण्याचा प्रयत्न तितकाच चांगला होता पण काही बॅट बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल घोषित होतोय. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय शोएब. पाहूया आता कशावर बॉल बीट होणार आणि आता निश्चित पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. 2 बॉल डॉट झालेले आहेत. ओव्हर देखील समाप्त होते आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 34. लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर्स. आता शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय आणि शेवटची ओव्हर मलिक. बघूया शेवटचं षटक आता शेवटची ओव्हर या ठिकाणी मलिक या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. थोडीशी फिल्डिंग मध्ये तब्दीली होताना दिसते कारण फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची आहे क्रिकेटमध्ये कारण फिल्डिंगवर पूर्ण गेम असतो आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती 34 धावा 12 चेंडू मध्ये झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. बघूया जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. तोच माणूस तो धैर्य तो चिकाटी असणार आहे. पुढे खेळण्याचा मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी 1 रन. टॅपशॉट लागवण्याचा प्रयत्न होता. थोडा सफल प्रयत्न झाला होता. पाईकडनं थोडीशी मिस्टेक होत होती पण निश्चितच बॉल अडला आणि 1 रन. 1 रनावर समाधान मानावं लागलं प्रणव आणि सौरभला आणि निश्चित धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 35. 35 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. फिल्डिंग थोडीशी तब्दीली होताना दिसते. स्क्वेअर लेग फाईन लेग लॉंग ऑफ लॉंग ऑन अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. मारण्याचा प्रयत्न बॉल ट्रायबल झाला आणि निश्चितच गॅदर होऊन बॉल पुन्हा एकदा माघारी परतला. निश्चितच 1 रन. आता मात्र स्ट्राईक दिली ती प्रणवला. हाच तो प्रणव सलामीला आलेला अर्थात ओपनिंगला आलेला प्रणव खूपच चांगली बॅटिंग करताना दिसतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर पण देखील 4 चौकार. अशी एक बॅटिंग लाईनअप या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे प्रणव आणि सौरभची. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न थोडासा असा प्रयत्न झाला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शोएब याच्याकडनं होतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी माघारी फिल्डिंग मध्ये तब्दीली होताना दिसते. पाहूया मलिकची बॉलिंग देखील तितकीच चांगली पडताना दिसते. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. 37 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय मलिक आणि आता मात्र या ठिकाणी 9 चेंडू 9 +1 टोटल 2 धावा. 9च्या बॉलवर फाईन लेगच्या दिशेने लगवण्याचा प्रयत्न होता. थोडा हलूच कट लागते आणि निश्चितच 1 रन. 1 रनावर समाधान मानलं. 9 +1 टोटल 2 धावा पाहायला मिळाले. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय मलिक आणि आता मात्र या ठिकाणी स्टंपिंग आउट होतोय. भाई डाका आउट मध्ये सन्नाटा. एक मोठी विकेट म्हणावी लागेल प्रणवच्या माध्यमातून पण प्रणवने आपली मस्त मोठी कामगिरी केलेली आहे बॅटिंगच्या माध्यमातून आणि दुसरी विकेट गमावतोय ते म्हणजेच रहीम 11 खेळ हा संघाचा प्रणव त्याची जागा सामन्यासाठी येतोय. 39 धावा झालेल्या आहेत. 39. बॅट्समन नेम अमोल. प्रणव याची जागा सामन्यासाठी आलाय. प्रथम स्ट्राईक वर अमोल
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बघूया अमोल आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहे. त्याच्या समोर आहे तो मलिक आणि जोरदार रिव्हर्स स्वीप केल्याचा प्रयत्न होता पहिलाच अमोलचा, पण पायावर बॉल आदलतोय आणि एक रन बाईच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त होते आणि निश्चितच एक धावसंख्या झालेली आतापर्यंत ती 40 धावा. 40 शेवटचं षटक चालू आहे, पूर्ण करतोय मलिक. जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय, निश्चितच बॉलरच्या हातामध्ये बॉल निसटला. पुन्हा फिल्डिंग आणि आता मात्र या ठिकाणी बघूया 2 धावा तर धावून काढलेलं होतं. अंपायरचा निर्णय काय होतोय पाहूया. अंपायर निर्णय जातोय साधा अंपायरकडे, निश्चितच अंपायरचा निर्णय जो येईल आणि 2 धावा या शेवटच्या बॉलवर मिळतात आणि अशा प्रकारे इनिंग देखील समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर रहीम इलेव्हन खेड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा आणि जिंकण्याकरता 43 धावांचं टार्गेट 18 चेंडू मध्ये पूर्ण करायचं आहे. 18 चेंडू आणि 43 धावांचं टार्गेट अलमदीना केळशी या संघाला पूर्ण करायचं आहे. यानंतर सामना असेल एंजल अमीना आणि सर्वरी बी. एंजल अमीना आणि सर्वरी बी आपण देखील या ठिकाणी यायचंय. चालू असलेला सामना अलमदीना केळशी वर्सेस रहीम इलेव्हन खेड यांच्या दरम्यान आपल्याला रंगताना दिसतोय, पाहायला मिळतोय. कारण पहिली इनिंग तर झालेली आहे, चांगल्या प्रकारे इनिंग या ठिकाणी केलेली आहे. ते म्हणजेच 42 धावा केल्या आहेत आणि 43 धावांचं टार्गेट दिलंय अलमदीना खेड या संघाला, अलमदीना केळशी या संघाला. एंजल अमीना केळशी कॅप्टन आणि सर्वरी बीचा कॅप्टन. आपण टॉस का बॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. एंजल अमीना केळशी आणि सर्वरी बी केळशी आपण देखील टॉस का बॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. इनिंगला सुरुवात होते, सेकंड इनिंग या ठिकाणी सुरुवात होत आहे. 43 धावांचा टार्गेट घेऊन सलामी जोडी आता मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला खेळणार मलिक, नॉन स्ट्राईकला शोएब. संघाचा पहिला आणि वैयक्तिक कोटले परिषद घेऊन आलाय जुनेद. जुनेद मुल्ला. छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गवर आहे, बॉलिंगच्या माध्यमातून बघूया छोटा पॅकेट बडा धमाका
पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न हो यॉर्कर लाईनचा बॉल होता काही जण असं म्हणलं बीट होतोय बॉल बॉलरच्या हातामध्ये जुनेच्या हातामध्ये शोएब आणि आता मात्र या ठिकाणी काही जण असं बॉल जातोय किपर याच्या हातामध्ये दोन डॉट बॉल या ठिकाणी होताना दिसत आहे सुरेख गोलंदाजी नजराने या ठिकाणी पाहायला मिळतोय जुनेदच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स बारा करण्याचा प्रयत्न असणार आहे जुनेद मुल्ला छोटा पॅकेट बड धमाका आणि आता मात्र वाईट या ठिकाणी घोषित होतोय संघाचा खातं खोललेला आहे वाईटच्या रूपात पाहूया पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय जुनेद मुल्ला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण स्वतःचा गोलिंग स्वतःचा ताबा घेण्याचा प्रयत्न होता जुनेदचा सुरेख या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय निश्चितच एक सॉलिड गोलंदाजी पाहायला मिळते स्पीड देखील तितकंच चांगलं आहे यॉर्कर लाईनचे बॉल टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी काही सणासमोर बॉल बीट होतोय जातो यशरक्षक याच्या हातामध्ये आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू डॉट गेलेले आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल घोषित होतोय सुरेख गोलंदाजी नजराना पाहायला मिळाला जुनेद मुल्ला याच्याकडनं शेवटचा चेंडू वाह क्या बात आहे जोरदार टाळ्या या बॉलिंग करता सुरेख बॉलिंग केलेली आहे त्यामुळे जुनेद मुल्लानी कारण सुपर पाहिली फक्त एकच रन झालेला आहे वाईट बॉलचा तोही एक्स्ट्राच्या माध्यमातून नाही मिडन वर तर गेलीच असती भावा एक नंबर बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता जुनेदचा आणि छोटा पॅकेट बडा धमाका म्हटल्याप्रमाणे कारण खूपच आतापासून सवय झालेली आहे म्हणजे पुढे तो क्रिकेटचा एक स्टार बनेल बॉलर नेम राहील ना बॉलर नेम राहील बघूया राहील तो तिथेच राहील का 43 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात आली होती पण पहिलं ओव्हर तर झालेलं आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त एकच धाव मिळालेली आहे आणि दुसरा षटक घेऊन आलाय तो राहील पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मार करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय होतंय काय करताय पहिली विकेट म्हणावी लागेल एक मोठी विकेट जाते ती शोएब याची विकेट नाहीये माफ करा एक रन तर घ्यायचा आहे एक रन धावून काढलेला आहे आता गुडरानी बिटवीन विकेट म्हणावी लागेल पाहूया पुढचा चेंडू मारा करण्यास सज्ज होतोय राहील राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते वाईट बॉलचा एक रन निश्चित पाहायला मिळतो पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करणार राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि जातो ग्राउंड शॉट लेवल जातोय चौकार पहिला चौकार पाहायला मिळाला बॅट मधून मलिक याच्या निश्चितच पहिल्या ओव्हर मध्ये गेला होता जुनेदने सुपर ओव्हर केली होती जबरदस्त बॉलिंग केली होती आणि आता पहिला चौकार या इनिंग मधला पाहायला मिळाला मलिकच्या बॅट मधून पाहूया पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय हो आणि झेल बाद होतोय फलंदाज बाद होतोय पहिली विकेट मोठी विकेट म्हणावी लागेल मलिकच्या रूपात आणि अलमदीने या संघाला एक मोठा झटका बसलाय मलिकच्या रूपात आणि त्याची जागा समाजासाठी जातोय गनी पाहूया या ठिकाणी मॅच पाहायला मिळते सर्वांच्या भेटीला रहीम 11 खेड वर्सेस अलमदीना केशी यांच्या दरम्यान आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता बाईच्या स्वरूपात एक धाव घेतलेली आहे काहीसा न समजलेला बॉल पण बाईच्या स्वरूपात चोरटी धाव घेतली आणि या ओव्हर मधले अजून 2 बॉल शिल्लक आहेत पाहूया 5वा बॉल टाकण्यास सज्ज होतोय फाईनल दिशेने गेलेला हा चौकार सुपर चौकाचा नजराणा पाहिला शोएबच्या बॅटच्या माध्यमातून निश्चितच हा चौकार लगावलाय आणि पुन्हा एकदा या ओव्हर मधला शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होणार आहे तो म्हणजेच राहील राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न राहीलचा समोर आहे तो शोएब डेड बॉल आणि बॉल डॉट होतोय ओव्हर देखील समाप्त होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अलमदीना केशी या संघाची धावसंख्या झालेली आहे 12 धावा बॉलर नेम
साहिल. त्रेचाळीस धावांचं टार्गेट होतं आणि आता शेवटचं षटक या ठिकाणी वाईड बॉल. वाईड प्लस एक टोटल 2. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 14 धावा. अजूनही जिंकण्याकरता 29 धावांचं टार्गेट आहे. 6 चेंडू 29 धावा आणि चौकार. शोएबच्या बॅट मधून हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. पहिला चौकार मारला या ठिकाणी जिंकण्याकरता 20 धावांची गरज. 3 चेंडू आणि 20 धावा जिंकण्याकरता. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला आहे तो म्हणजे यासिर. पाहूया साहिल. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मागच्या बॉल जाते एक्स्ट्राच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. 2 चेंडू आणि येणाऱ्या धावा आहेत 20. 19.
फैजान कैफ